नाही, जयंत पाटील साहेब येतील का नाही येतील याच्याविषयी मी सांगणार नाही, पण चांगले नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर का येत असतील तर त्यांचं स्वागत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाही करतील, त्याच्यानंतर सुनील तटकरे साहेबही करतील आणि प्रफुल्लबाईंच्या संपर्कामध्ये अनेक नेते असू शकतात असा माझा अंदाज आहे। वाद आहे कुठेतरी, दोघांमध्ये वाद आहे, पण याचा परिणाम कुठेतरी शरद पवार यांच्या म्हणजे मतदानावर पडतात। कुठेतरी ते जे आहे काँग्रेसच्या वाटेवर आहे, कुठेतरी आपण मन धरणी करणार आपल्या पक्षात येण्यासाठी। मुळामध्ये जयंत पाटील हे अत्यंत मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी असलेले एक नेते आहेत आणि त्यांची घुसमट ही अनेक वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आत्ता ज्या दिवसापासून आम्ही वेगळा विचार मांडल्यानंतर किंवा पक्षाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये असायचं। जयंत पाटील साहेबांच्या मागे अनेक असे महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असायचे, त्यांच्यासोबत असायचे, पण कुठेतरी वरिष्ठांच्या माध्यमातून रोहित पवारांना सातत्याने पुढे केलं जायचं, याची घुसमट ही जुन्या नेत्यांमध्ये सातत्याने वाढत जाते, यापूर्वी मी बघितलेली आहे। म्हणूनच याच्यानंतरचे जे परिणाम असतील की या नवीन नेतृत्वाखाली आम्ही कसं काम करायचं आणि भविष्य आमचं काय असणार याची चिंता प्रत्येक नेत्याला आहे। तुम्ही मनधरणी करणार जयंत पाटलांची? मनधरणी करण्याची मी काही तेवढा मोठा नेता नाही की मी कोणाची मनधरणी केली पाहिजे, पण चांगले लोक समजा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परत समजा जर का काम करण्याला तयार असतील तर त्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी आणि एक आनंदच असेल। दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी होते, तुम्ही शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत आले होते, तर या गोष्टीचा कुठेतरी परिणाम आहे की पुढच्या आकड्यावरून पाहायला मिळतो? नाही, आता मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की केवळ फक्त पक्षपुटीच्या नावाखाली इमोशनल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला। आपल्याला 4 तारखेनंतर पुढच्या महिनाभरामध्ये अनेक घडामोडी भविष्यामध्ये बघायला मिळतील की ज्या पद्धतीने आम्हाला पक्षातून घालवण्यासाठी रात्रंदिवस अनेक लोकांचे प्रयत्न चालू होते, अनेक नेत्यांचे नवनवीन नेत्यांचे प्रयत्न चालले होते। 4 तारखेनंतर याच नेत्यांपैकी काही नेते एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जुळून घेण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ओढाताण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समावेश करण्याकरता प्रयत्न झालेले दिसतील। काही नेत्यांची चर्चा मागच्या काळामध्ये, मी आता नाव घेत नाही परंतु तुम्हाला प्रत्यक्षात चित्र दिसेल, काही नेत्यांची चर्चा मागच्या 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीत जाण्याची होती। आता काही नेत्यांचे प्रयत्न असे असणार आहेत की काँग्रेसमध्ये आपल्याला जर का स्थान प्राप्त होत असेल आणि काँग्रेसचे वरिष्ठ आपल्याला काही संधी देण्यासाठी जर का कमिटमेंट करत असतील तर कदाचित काँग्रेसमध्येही काही लोक जाऊ शकतात, भारतीय जनता पार्टीत जाऊ शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या संपर्कामध्ये महाराष्ट्रातले उरलेले काही नेते संपर्कात आपल्याला 4 तारखेनंतर प्रामुख्याने येताना दिसतील। काँग्रेसचा उल्लेख केला जाता की भाजपच्या पण संपर्कात आहे, नेमकं कोण आहे? आता तुम्हीच मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच नावांची चर्चा करतात। कारण जयंत पाटील आता जालना जिल्ह्यातले असतील, काही सातारा सांगलीकडचे असतील, महाराष्ट्रातल्या नागपूरमधल्या काही नेत्यांची नावं मी मागच्या काळामध्ये ऐकली होती। म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्रातल्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता आहे त्या ठिकाणी राहण्याची अजिबात राहिलेली नाही। त्यांचं नेतृत्व कुठेतरी मागे ठेवण्याचा प्रयत्न करून वेगळ्या नेतृत्वाला पुढे आणण्याचे जे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत त्याच्यावर ते समाधानी नाहीत। मला आत्मविश्वास आहे की त्यांचे विचार यापूर्वीच बदललेले आहेत, आता विचारांचं कन्व्हर्जन ज्याला म्हटलं जातं ते आपल्याला येणाऱ्या 4 तारखेनंतर फार मोठ्या प्रमाणावरती बदल होताना दिसतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।